नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री फिजिक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 12वी फिजिक्सचं सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हे 6वं चॅप्टर स्टडी करत आहोत आणि आज त्यातला हा 24वा व्हिडिओ आहे. आज आपल्याला काय शिकायचं आहे तर आपल्याला शिकायचं आहे कंडिशन्स for the formation of beats and number 2 applications of beats. First, conditions for the formation of beats. In earlier videos we have seen how beats are formed. Beats म्हणजे काय असतात आणि ते कसे तयार होतात हे आपण यापूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये शिकलो. आज आपल्याला ते बीट्स तयार होण्यासाठी कोणत्या कंडिशन्स असतात हे बघायचं आहे. त्यातली पहिली कंडिशन आहे टू साऊंड नोट्स मस्ट हॅव स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. जेव्हा बीट्स तयार होतात तेव्हा आपल्याला माहीत आहे की अशा पद्धतीच्या दोन साऊंड वेव्ज स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीजच्या आवश्यक असतात. यामध्ये फरक 20पेक्षा जास्त नको असतो. थोडासा फरक त्याच्यामध्ये पाहिजे. इक्वल साऊंड वेव्ह चालणार नाही. या ठिकाणी पहा 450 हर्ट्ज आणि 451 हर्ट्ज असा एकचा फरक असलेल्या दोन साऊंड वेव्ज आहेत. जेव्हा त्या दोन साऊंड वेव्ज सुपर इम्पोज होतात तेव्हा त्याच्यातून बीट्स कसे तयार होतात ते ऐका. अशा पद्धतीने बीट्स तयार होतात. बीट्स म्हणजे आवाज लहान मोठा होतो हे आपण यापूर्वी शिकलो आहे. परंतु समजा दोन साऊंड वेव्ज सेम फ्रिक्वेन्सीच्या घेतल्या, त्यांच्यामध्ये डिफरन्स नसेल तर आता ह्या दोन वेव्ज जर सुपर इम्पोज झाल्या तर बीट्स तयार होत नाही, आवाज लहान मोठा होत नाही, तर एक कॉन्स्टंट साऊंड ऐकायला येतो. अशा पद्धतीने दिस इज फर्स्ट कंडिशन. आता पहा इथं जो फरक आहे 450 आणि 500 फरक आहे, परंतु त्याच्यामध्ये फरक हा 20पेक्षा जास्त आहे. कंडिशन काय आहे? टू साऊंड नोट्स मस्ट हॅव स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. दोन फ्रिक्वेन्सीजमध्ये फरक थोडा पाहिजे. थोडा म्हणजे किती? तर 20पेक्षा कमी पाहिजे. 20पेक्षा जास्त फरक असेल तर बीट्स इतके फास्ट होतात, आवाज लहान मोठा इतका फास्ट होतो की आवाज लहान झालेला मोठा झालेला त्यातला फरक आपल्याला कळत नाही आणि मग एक कॉन्स्टंट साऊंड ऐकायला येतो. बघा या ठिकाणी 450 हर्ट्ज आणि 500 हर्ट्ज अशा दोन साऊंड वेव्ज आहेत. त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे परंतु तो खूप जास्त आहे, 20पेक्षा जास्त आहे. त्यामुळे 50 बीट्स तयार होतात. म्हणजे एका सेकंदामध्ये 50 वेळेस आवाज मोठा आणि 50 वेळेस आवाज लहान होतो. पण ते इतकं फास्ट घडतं की आवाज लहान मोठा झालेला आपल्याला कळत नाही. So this was first condition. Now second condition. The sources of sound should emit each of unique frequency. म्हणजे बघा पहिला 450 हर्ट्ज असेल, दुसरा 451 हर्ट्ज असेल तर त्यांची फ्रिक्वेन्सी ही बदलली नाही पाहिजे. 450 ही कॉन्स्टंट राहिली पाहिजे, 451 ही कॉन्स्टंट राहिली पाहिजे. ती जर बदलत गेली तर बीट्समध्ये नंबर ऑफ बीट्समध्ये फरक पडतो आणि बीट्स आपल्याला ऐकायला येत नाही. सो दिस वॉज सेकंड कंडिशन. नाउ व्हॉट इज थर्ड कंडिशन? टू साऊंड नोट्स मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. Amplitude means loudness. Amplitude is related with loudness. We know intensity of sound is directly proportional to square of amplitude. जेवढी amplitude जास्त तेवढा आवाज मोठा. बघा त्या ठिकाणी this is 380 hertz. Listen this. अशा पद्धतीने आवाज येतो. दुसरी फ्रिक्वेन्सी आहे 380.5 हर्ट्ज. म्हणजे स्लाइटली डिफरंट 0.5चा फरक.
म्हणजे फरक जास्त नसल्यामुळे टोन जवळजवळ तो पहिल्यासारखाच ऐकायला येईल आणि ॲम्प्लिट्यूड सेम आहे. बघा, ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे मीन पोझिशनपासून क्रेस्टचं अंतर. दोन्हीच्या ॲम्प्लिट्यूड सेम आहे, म्हणजे लाऊडनेस सेम आहे. आधी जेवढं लाऊडनेस होतं तेवढंच आता सुद्धा आहे. जेव्हा आता यांचं इंटरफिअरन्स होईल, त्याच्यातून बीट्स तयार होईल, आवाज लहान आणि मोठा होईल, तेव्हा हे बीट्स स्पष्टपणे ऐकायला येतात. आणि आवाज जेव्हा लहान होतो तेव्हा तो एकदम झिरो होतो आणि आवाज मोठा होतो. असा लहान मोठा आवाज होत जातो. कशा पद्धतीने ते बघा. हे अशा पद्धतीने बीट्स ऐकायला आलेत. बघा, यामध्ये ॲम्प्लिट्यूड सेम आहेत, इक्वल ॲम्प्लिट्यूड, म्हणजे दोन वेव्स तुम्हाला इथं दिसत आहेत. दोन्हीची ॲम्प्लिट्यूड सेम आहे, तेव्हा बीट्स हे क्लिअर ऐकायला येतात. मोठा आवाज हा स्पष्टपणे मोठा आवाज येतो, छोटा आवाज हा एकदम झिरो होतो. परंतु जर समजा ॲम्प्लिट्यूड्स अनइक्वल असतील तर काय घडतं? दिस इज 380 हर्ट्झ. आधी ज्या फ्रिक्वेन्सीज होत्या त्याच, परंतु इथे अनइक्वल ॲम्प्लिट्यूड आहे. 380 हर्ट्झचा आवाज थोडा जास्त आहे, मोठा आहे, लाऊड आहे, आणि 380.5चा आवाज थोडासा लहान आहे. ॲम्प्लिट्यूड तुम्हाला दिसते, ही वेव बघा, ह्या वेवची हाईट बघा, म्हणजे ॲम्प्लिट्यूड आणि याची ॲम्प्लिट्यूड फरक आहे. जेव्हा दोन्ही सुपर इम्पोज होईल तेव्हा बीट्स तयार होतील. परंतु हे बीट्स तयार झाल्यानंतर जो लहान आवाज असतो तो जो एकदम झिरो व्हायला पाहिजे तो झिरो होत नाही. इथं इक्वल ॲम्प्लिट्यूड असताना जेव्हा तो लहान आवाज एकदम झिरो होतो तसा इथं होत नाही. काय घडतं बघा. म्हणजे इथंही बीट्स तयार होतात, परंतु मोठा आवाज मोठा येतो त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, परंतु जो छोटा आवाज झिरो व्हायला पाहिजे तो एकदम झिरो होत नाही. म्हणजे अनइक्वल ॲम्प्लिट्यूड असल्यानंतर बीट्स कसे येतात तर एक मोठा आवाज आणि थोडा छोटा आवाज पण झिरो ॲम्प्लिट्यूड नसलेला, अशा पद्धतीने बीट्स तयार होतात. जर तुम्हाला बीट्स एकदम क्लिअर पाहिजे असतील, आता याच्यामध्ये डिफरन्स खूप नसल्यामुळं हे बीट्स आपल्याला क्लिअर ऐकायला येतात. परंतु हा डिफरन्स जर जास्त असेल आणि ॲम्प्लिट्यूड्स अनइक्वल असतील तर आवाज लहान मोठा झालेला स्पष्टपणे कळत नाही. दिस वॉज थर्ड कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ बीट. फोर्थ कंडिशन, टू साऊंड नोट्स मस्ट बी प्लेस्ड नियर टू इच अदर. बघा, हे दोन वेव्ज आहेत, 450 हर्ट्झ आणि 451 हर्ट्झ. त्यांच्यातून बीट्स तयार करायचे असतील तर दोन्ही साऊंड सोर्सेस एकमेकांच्या जवळ ठेवले पाहिजेत, एकमेकांपासून खूप दूर नको, तरच बीट्स क्लिअर आणि स्पष्टपणे ऐकायला येतील. दिस वॉज फोर्थ कंडिशन. नाव वी विल सी ॲप्लिकेशन्स ऑफ बीट्स. आता आपण बीट्सचे काही ॲप्लिकेशन्स बघू. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन, फर्स्ट ॲप्लिकेशन, डिटर्मिनेशन ऑफ अननोन फ्रिक्वेन्सी. सपोज यू हॅव अ ट्युनिंग फोर्क of frequency n which is not known to you. So how will you determine the frequency of that tuning fork? Take another tuning fork of known frequency, say 450 Hz. Strike both the tuning forks on the rubber and hold the two tuning forks near each other. The sound waves emitted by these tuning forks will superimpose and will produce the beats. By counting the number of beats, this unknown frequency can be determined. We know bit frequency formula n1 minus n2 equal to number of bits. तो फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. म्हणजे काय करायचं, समजा हा n ट्युनिंग फोर्क, त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती नाही, तर दुसरा एक ट्युनिंग फोर्क घ्या 450 हर्ट्झचा, त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहीत आहे. दोन्ही ट्युनिंग फोर्क रबरवरती स्ट्राईक करा, एकमेकांच्या जवळ धरा. दोन वेव्ज सुपर इम्पोज होतील आणि त्याच्यातून बीट्स तयार होतील. ते बीट्स किती तयार होतात, समजा 10,
तर याचा अर्थ ह्या दोन फ्रिक्वेन्सीमध्ये 10चा फरक आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ही अननोन फ्रिक्वेन्सी काढता येते. सो दिस इज फर्स्ट ॲप्लिकेशन. So in this way you can count the number of bits and then you can determine unknown frequency. Then second application, tuning of म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. दोन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सचं ट्युनिंग करण्यासाठी, सूर जुळवण्यासाठी एखादा म्युझिकचा प्रोग्राम असेल तर त्यामध्ये वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात आणि तो प्रोग्राम चांगला होण्यासाठी, त्याच्यातून चांगलं म्युझिक तयार होण्यासाठी सगळे इन्स्ट्रुमेंट्स ट्यून केले जातात, तरच त्याच्यातून चांगलं म्युझिक तयार होतं. जर ते ट्यून केलेले नसतील तर त्याच्यातून तयार होणारं म्युझिक जे असतं ते एवढं चांगलं तयार होत नाही, चांगलं ऐकायला चांगलं वाटत नाही. म्हणून वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ट्यून करायचे असतात. समजा N1 आणि N2 दोन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. जर दोघांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स असेल तर बीट्स तयार होतील. मग त्यातल्या एकाची फ्रिक्वेन्सी बदलायची आणि जोपर्यंत बीट्स तयार होत नाही तोपर्यंत ती फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करायची, दोन्ही फ्रिक्वेन्सी सेम करायच्या. त्याला म्हणतात ट्युनिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. इथं बीट्स येतात म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स आहे, ट्युनिंग झालेलं नाही. ट्युनिंग करायचं म्हणजे दोघांच्या फ्रिक्वेन्सी सेम करायच्या, जेणेकरून त्यामध्ये बीट्स ऐकायला येणार नाही. दिस इज सेकंड ॲप्लिकेशन. नेक्स्ट, थर्ड, प्रोडक्शन ऑफ साऊंड नोट्स ऑफ व्हेरी लो फ्रिक्वेन्सीज यूज्ड इन ऑर्केस्ट्रा अँड वेस्टर्न म्युझिक. ऑर्केस्ट्रामध्ये किंवा पाश्चिमात्य संगीतामध्ये लो फ्रिक्वेन्सीचं म्युझिक तयार करण्यासाठी बीट्सचा वापर होतो. आपल्याला माहिती आहे की समजा N1 N2 ह्या दोन फ्रिक्वेन्सीमध्ये 20पेक्षा जास्त फरक असेल तर बीट्स इतके फास्ट होतात की ते बीट्स आपल्याला ऐकायला येत नाही. ऐकायला येत नाही म्हणजे आवाज लहान मोठा झालेला कळत नाही, तर त्याच्याऐवजी जेवढा डिफरन्स आहे यांच्यामध्ये तेवढ्या फ्रिक्वेन्सीचा एक कॉन्स्टंट साऊंड ऐकायला येतो. समजा या दोघांमध्ये 50चा फरक असेल तर या दोघांच्या सुपरपोजिशनमधून जो साऊंड तयार होईल तो 50 हर्ट्जचा साऊंड असेल, म्हणजे लो फ्रिक्वेन्सीचा साऊंड असेल. समजा या दोघांमध्ये जर 70 हर्ट्जचा डिफरन्स असेल तर त्यांच्या सुपरपोजिशनमधून जो साऊंड तयार होईल त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 70 हर्ट्ज असेल. अशा पद्धतीने लो फ्रिक्वेन्सी साऊंड 50 हर्ट्ज, 40 हर्ट्ज, 70 हर्ट्ज म्हणजे लो फ्रिक्वेन्सी साऊंड झाले. तर ते तयार करण्यासाठी ह्या बीट्सचा वापर होतो. हे एक ॲप्लिकेशन होतं. आणखी काही ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. हे तिसरं ॲप्लिकेशन पाहिलं आहे. यानंतर अजून काही ॲप्लिकेशन्स आहेत. काय ॲप्लिकेशन्स आहेत ते? नंबर 4, इट इज यूज्ड टू डिटरमाइन द पोजिशन ऑफ गॅस इन माइन्स. माइन्समध्ये आपल्याला माहिती आहे की माइन्स म्हणजे खाणी ज्या असतात कोळशाचे किंवा इतर खाणी, त्या इतक्या खोल असतात, त्याच्यामध्ये गॅस आहे की नाही. गॅस जर नसेल, ऑक्सिजनची जर कमतरता असेल तर ते घातक असतं किंवा पॉयझनस गॅस असू शकतो. तर ते डिटरमाइन करण्यासाठी बीट्सचा वापर होतो. हे कसं घडतं एवढ्या डीपमध्ये आपण जाणार नाही. तुम्हाला जर याच्यावरती प्रश्न विचारला तर फक्त विचारतील स्टेट द ॲप्लिकेशन्स, म्हणजे फक्त तुम्ही सांगायचे. थोडक्यात 2 बीट्स विचारले तर त्याला फक्त 1 मार्क असेल, एका बीटसाठी अर्धा मार्क. अशा पद्धतीने तुम्हाला त्याची उत्तरं लिहायची आहेत. नंबर 5, इट इज यूज्ड टू डिटरमाइन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर बाय युजिंग रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट. म्हणजे साऊंडची व्हेलॉसिटी एअरमध्ये किती असते हे काढण्यासाठी बीट्सचा वापर होतो आणि हे रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये होतं. रेझोनन्स ट्यूब तुम्हाला प्रॅक्टिकलला स्वतंत्र एक्सपेरिमेंट आहे, त्यामुळे त्याबद्दल इथं जास्त मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगत नाही. इट इज यूज्ड इन मिलिटरी टू पिक द मेसेजेस. म्हणजे मिलिटरीमध्ये संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी बीट्सचा वापर केला जातो. ते कसं घडतं एवढ्या डीपमध्ये आपण जाणार नाही. इट इज यूज्ड टू डिटेक्ट स्मोक. स्मोक डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा बीट्सचा वापर होतो. फिनॉमिनॉन ऑफ बीट्स इज यूज्ड इन ट्युनिंग ऑफ रेडिओ रिसिव्हर्स. रेडिओ रिसिव्हर्स म्हणजे FM असेल किंवा AM असेल, आपण वेगवेगळे FM चॅनल वापरतो, त्याच्यावरती म्युझिक ऐकतो.
त्या रिसिव्हरमध्ये सुद्धा बीट्सचा वापर करून घेतला जातो. तर हे काही ॲप्लिकेशन्स आहेत. अजून एक ॲप्लिकेशन आहे, फिनॉमिनॉन ऑफ बीट्स इज ऑल्सो यूज्ड इन डॉपलर अल्ट्रासोनोग्राफी अँड इकोकार्डिओग्राम ECGमध्ये सुद्धा बीट्सचा वापर होतो. तर हे काही ॲप्लिकेशन्स आज आपण पाहिलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.